हॅलो हाय नमस्कार, मी सायली आणि सायली किचन्समध्ये स्वागत आहे। आज आपण बनवतोय संपूर्ण अख्खा असा मासा फ्राय। या माशाचं नाव आहे ढोमा। ढोमा फिश फ्राय आपण बनवतोय। त्यासाठी 2 मोठ्या साईजचे ढोमी घेतलेले आहेत। त्यांना स्वच्छ साफ करून 3 ते 4 पाण्यात धुवून त्यांना छान अशा बारीक चिरा लावून घेतलेल्या आहे। इथे मसाले घेतलेले आहेत। मसाल्यामध्ये मसाला, हळद, गरम मसाला, धना पावडर, आलं लसूण पेस्ट, 2 चमचे बेसन, 2 चमचे तांदळाचं पीठ आणि चवीपुरतं मीठ आणि कोकम आगळ नसेल तर तुम्ही लिंबही वापरू शकता। थोडंसं पाणी घालून छान मसाल्याची अशी आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे। बघा याप्रमाणे अतिशय सुंदर अशी ही रेसिपी तयार होते। चविष्ट अशी मच्छी फ्राय तयार होते। तर बघा एक मासा आपल्याला ढोमा घ्यायचा आहे। अशा याप्रमाणे चिरांमध्येही छान मसाला मुरेल असा आपल्याला मसाला दोन्ही साईड्सून माशाला लावून घ्यायचा आहे आणि आपल्याला 1 ते 2 तास याला मुरण्यासाठी ठेवून द्यायचा आहे। तुम्ही रात्रभरही माशाला मसाला लावून फ्रीजमध्ये छान असं सेट होण्यासाठी ठेवू शकता। बघा आता किती सुंदर दिसतोय, तेवढाच खायलाही सुंदर आणि टेस्टी अशी ही रेसिपी तयार होते। तर नक्की ही रेसिपी तुम्ही ट्राय करा। आता पॅनमध्ये मी 2 चमचे तेल घातलेलं आहे। ठेचलेलं छान लसूण घातलेलं आहे। इथे तुम्ही बनाना लीफमध्येही फिश बनवू शकता, तुम्हाला जशी आवडते, किंवा तुम्ही एअर फ्रायरमध्येही ग्रिल करू शकता, जसं तुमच्या आवडीनुसार। तर इथे मी ऑइल फ्राय करणार आहे, म्हणजे शॅलो फ्राय। तर बघा दोन्ही मासे मी छान घातलेले आहेत। आपल्याला माशांना 5 ते 7 मिनटं एका साईडसून शिजवून घ्यायचे। वरून छान अशी लसूण ठेचलेलं घालायचे, कढीपत्त्याची पानं घालायचे। ही पद्धत शक्यतो केरलामध्ये वापरली जाते माझ्या अंदाजे, पण खूप टेस्टी अशी रेसिपी होते। आपली नेहमी आपण कशी मच्छी मसाले वगैरे लावतो, नंतर कोटिंगसाठी आपण वरून तांदळाचं पीठ, रवा लावतो, तर कधी-कधी त्यामध्ये मच्छी कोणाची जळली जाते किंवा करपली जाते। तर तुमच्यासाठी ही खास अशी सोपी पद्धत इथे मी घेऊन आलेली आहे। तर नक्की फिश फ्राय तुम्ही याप्रमाणे ट्राय करा आणि छान असा आस्वाद घ्या। बघा दिसायला इतकी उत्कृष्ट दिसते, खायलाही चमचमीत अशी ही रेसिपी ढोमा फिश फ्राय। इथे तुम्ही कोणता दुसराही मासा वापरू शकता आणि अशी मच्छी फ्राय करू शकता। तर बघा मी तुम्हाला छान असा ह्याचा पीसही काढून दाखवते। किती आतून छान अशी सॉफ्ट शिजलेली आहे, वरून कुरकुरीत, आतून छान अशी सॉफ्ट आहे। बघताच क्षणी तोंडाला पाणी सुटते। तर नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि आवडली असल्यास मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। थँक्यू।